स्टुडंट्स, पहा याआधी आपण पाहिलंय सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये लॉजिक गेट, बेसिक और फंडामेंटल लॉजिक गेट. बेसिक गेट मध्ये पाहिलं आपण अँड गेट, ऑर गेट अँड नॉट गेट. आता आपल्याला सेकंड पाहायचं आहे डिराइव्ह लॉजिक गेट. आता या डिराइव्ह लॉजिक गेट मध्ये डिराइव्ह लॉजिक गेट, या डिराइव्ह लॉजिक गेट मध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे नॅन्ड गेट. फर्स्ट पाहायचं आहे आपल्याला नॅन्ड गेट. मग आता नॅन्ड गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ, आपण अँड गेट पाहिलाय, बुलियन इक्वेशन ऑपरेटर पाहिलाय, अँड प्लस नॉट म्हणजे अँड प्लस नॉट, दोन अँड आणि नॉट गेटचं कॉम्बिनेशन नॅन्ड गेट. नॅन्ड गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड नॉट गेट. आता इथे आपण सर्किट सिम्बॉल घेऊ. आपण इथे अँड गेटचा सिम्बॉल घेऊन राहिलो. अँड गेट हॅव्हिंग टू इनपुट, दोन इनपुट घेऊन राहिलो पण याला इनपुट ए आणि इनपुट बी. नंतर हे आउटपुट. मग आता अँड गेटचा आउटपुट घेऊन राहिलो आपण y इक्वल टू इथे ए डॉट बी, म्हणजे डॉट ऑपरेटर घेऊन राहिलो आपण अँड गेट. आता इथे नॉट गेट घेऊ आपण, म्हणजे या अँड गेटचं जे आउटपुट आहे ते नॉट गेटचं काय होईल इनपुट. आणि नॉट गेट साठी पहा इथे फक्त ट्रायंगल न वापरता इथे आपल्याला बबल सुद्धा घ्यायचा आहे. आता इथे अँड म्हणजे इथे आपण आउटपुट घेऊन राहिलो, अँड गेटचं आउटपुट आहे, नॉट गेटचं काय आहे इनपुट आहे. नॉट गेट हा इन्व्हर्स करून झाला आणि मग इथे जे आउटपुट घेऊन राहिलो आपण y इक्वल टू के होईल ए डॉट बी इन्व्हर्स. म्हणजे पहा y इक्वल टू ए डॉट बी हे अँड गेटचं आहे, पण नॅन्ड गेटचं जे बुलियन इक्वेशन आहे ते आहे y इक्वल टू ए डॉट बी इन्व्हर्स. मग इथे आपल्याला हा सिम्बॉल आहे, सर्किट सिम्बॉल आहे, तो अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो आपण, कारण की नॉट गेट साठी फक्त बबल घेतलं तरी चालेल. मग अँड गेट हॅव्हिंग टू इनपुट ए अँड इनपुट बी. आता इथे हा जो बबल घेऊन राहिलो आपण, हा बबल आपण नॉट गेट साठी यूज करून राहिलो. हा बबल जर काढला असेल इथे तर नॉट गेट होऊन राहिला आणि देअरफॉर आउटपुट ऑफ नॅन्ड गेट म्हणजे इथे नॅन्ड गेटचा आउटपुट y इक्वल टू ए डॉट बी इन्व्हर्स. म्हणजे पाहता इथे आपण नॅन्ड गेटचं जे बुलियन इक्वेशन आहे ते बुलियन इक्वेशन, नॉन गेटचं बुलियन इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट इक्वल टू y इक्वल टू ए डॉट बी इन्व्हर्स. मग आता इथे पहा आपल्याला नॅन्ड गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड नॉट. सर्किट डायग्राम काढले आपण इथे अँड गेट टू इनपुट ए अँड बी. मग या अँड गेटचं जे आउटपुट आहे ते नॉट गेटचं इनपुट आहे, नॉट गेट इन्व्हर्स करून राहिला. मग y इक्वल टू इथे ए डॉट बी आहे, ए डॉट बी इन्व्हर्स. मग आता त्याला इथे आपण सिंगल अशा पद्धतीने सुद्धा सर्किट डायग्राम मध्ये घेऊ शकतो ए बी. आणि हा जो बबल आहे तो आपण नॉट गेट साठी घेतला आहे. आता इथे आपल्याला ट्रूथ टेबल पाहायचा आहे अँड गेट साठी. मग इथे टू इनपुट घेऊन राहिलो आपण, हा ट्रूथ टेबल कम्प्लीट करू आपण इथे अँड गेट साठी. मग अँड गेट साठी हा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करू आपण. इथे टू इनपुट ए इनपुट बी. नंतर इथे आपल्याला ए डॉट बी आणि आपल्याला इथे ए डॉट बी म्हणजे इथे वाय घेऊ आपण, पण मग इथे इन्व्हर्स घ्यायचा आपल्याला नॅन्ड गेट साठी. म्हणजे इथे अँड गेटचा ट्रूथ टेबल येईल आणि इथे इन्व्हर्स घेऊन राहिलो आपण, इथे वाय इन्व्हर्स घेऊन राहिलो आपण, म्हणजे तिथे घेऊ आपण ए डॉट बी चा काय इन्व्हर्स. मग आता इथे आपल्याला कॉम्बिनेशन घेऊन राहिलो आपण, टू इनपुट असेल तर 4 पॉसिबल रोज तयार होऊन राहिले, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. मग आता ए डॉट बी आता इथे आपल्याला ए डॉट बी आहे तर 0 0 0 अँड गेट साठी होईल, 0 0 1 साठी 0 होईल, 1 0 साठी 1 होईल आणि 1 साठी ट्रूथ टेबल हा 1 होईल. हा ट्रूथ टेबल घेऊन राहिलो आपण, ट्रूथ टेबल फॉर अँड गेट, सॉरी नॅन्ड गेट y इक्वल टू ए डॉट बी इन्व्हर्स नॅन्ड गेट साठी. मग आता इन्व्हर्स करून राहिलो आपण. पहा इथे 0 आहे तर काय होईल 1 होईल, इथे 0 आहे तर 1, इथे सुद्धा 0 आहे तर 1 आणि 1 आहे तर 0. म्हणजे पहा अशा पद्धतीने हा जो आपण ट्रूथ टेबल घेऊन राहिलो हा नॅन्ड गेट साठी, हा y इक्वल टू अँड गेट साठी आहे, पण त्याला इन्व्हर्स केला तर हा नॅन्ड गेट साठी आहे. आणि मग इथे आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट तयार होऊन झालं की बोथ इनपुट्स आर प्रेझेंट, बोथ इनपुट्स ए अँड बी आर प्रेझेंट, देन आउटपुट अबसेंट अदरवाइज प्रेझेंट. म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट घेऊन आलो पाहिजे की दोन्ही इनपुट जर प्रेझेंट असेल तर आउटपुट अबसेंट आहे, बाकी वेळेला ते काय आहे प्रेझेंट आहे.
म्हणजे इफ बोथ इनपुट्स आर प्रेझेंट देन आउटपुट इज अबसेंट अदरवाइज प्रेझेंट असं म्हणू शकतो आपण. किंवा इफ एनीवन बोथ इनपुट्स or anyone absent then output present म्हणजे both inputs or anyone input absent then output present otherwise absent. किंवा असं म्हणू शकतो आपण if both inputs are present then output absent otherwise present. तर पहा इथे आपण अँड गेट साठी घेतला आहे, सर्किट डायग्राम मशीन झाली ते, नंतर इथे आपण ट्रुथ टेबल घेतला. नंतर आपल्याला एक्सपेरिमेंटली तो व्हेरीफाय सुद्धा करायचा आहे ट्रुथ टेबल. सेकंड घेऊन राहिलो आपण नॉर गेट. सेकंड घेऊन राहिलो आपण नॉर गेट. मग आता इथे आपण पहा नॉर गेट डिराईव्ह घेत आहे आणि नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ. आता नॉर गेट हे कॉम्बिनेशन आहे ऑर प्लस नॉट इक्वल टू नॉट म्हणजे ऑर प्लस नॉट घेऊन राहिलो आपण नॉर डिराईव्ह लॉजिक गेट. मग इथे आपल्याला ऑर प्लस नॉट. आता इथे सर्किट डायग्राम काढायचे आपल्याला. पहा ऑर साठी आपण सिम्बॉल घेऊन राहिलो हा काय टू इनपुट, परत इथे दोन इनपुट घेऊन राहिलो आपण, इनपुट ए आणि इनपुट बी म्हणजे ऑर गेट घेऊन राहिलो. मग ऑर गेटचे इक्वेशन आहे y इक्वल टू ए प्लस बी प्लस हे बुलियन ऑपरेटर झालं. मग एका इथे नॉट गेट घेऊ आणि नॉट गेट साठी इथे आपल्याला असं ट्रायंगलच्या समोर एक बबल काढायचा आहे आणि मग इथे ए प्लस बी जे आउटपुट आहे ते इथे आता इन्व्हर्स होऊन झालं म्हणजे y इक्वल टू इथे ए प्लस बी इन्व्हर्स. मग आता इथे आपल्याला ऑर आणि नॉटचं कॉम्बिनेशन घेऊन राहिलो ते आपल्याला सिंगल लाईन सुद्धा अशा सर्किट मध्ये काढता येईल. सिम्बॉल हा सर्किट सिम्बॉल घेऊन राहिलो आपण, टू इनपुट ए आणि बी हा नॉटचा सिम्बॉल घेऊन राहिलो आपण. आणि इथे आता इथे पहा असा जो बबल आहे हा इथे जर बबल काढला आपण तो बबल इंडिकेट्स नॉट गेट आणि मग इथे जे आपल्याला आउटपुट मिळून राहिलं ते आउटपुट y इक्वल टू काय होईल ए प्लस बी इन्व्हर्स. मग ए प्लस बी इन्व्हर्स y इक्वल टू ए प्लस बी ऑर गेटचं इक्वेशन झालं बुलियन इक्वेशन. बट y इक्वल टू ए प्लस बी इन्व्हर्स हे बुलियन इक्वेशन झालं कोणत्याही गेटसाठी नॉर गेटसाठी. मग आता इथे आपल्याला परत ट्रुथ टेबल व्हेरीफाय करायचं आहे. पहा ट्रुथ टेबल हा ट्रुथ टेबल आपण व्हेरीफाय करू. ट्रुथ टेबल ऑर गेट साठी नॉर गेट साठी आपल्याला ट्रुथ टेबल व्हेरीफाय करायचं आहे. ट्रुथ टेबल हा ट्रुथ टेबल आपण व्हेरीफाय करून राहिलो. परत इथे आपण टू इनपुट घेऊन राहिलो आपण म्हणजे इनपुट ए इनपुट बी. ऑर गेट साठी घेऊ आपण आधी y आणि मग नंतर घेऊन राहिलो आपण इन्व्हर्स करू आणि इन्व्हर्स करताना ते y इन्व्हर्स करू म्हणजे ए प्लस बी काय होईल इन्व्हर्स. मग आता इथे आपण परत कॉम्बिनेशन घेऊन राहिलो आपण 0 इनपुट, नंतर इथे घेऊन राहिलो आपण 0 1, थर्ड इज 1 0 आणि फोर्थ घेऊन राहिलो आपण 1 1 म्हणजे अशा पद्धतीने इथे जे कॉम्बिनेशन घेऊन राहिलो आपण. आता हा ट्रुथ टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. पहा हा ट्रुथ टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे बाय युजिंग बुलियन इक्वेशन. मग आता 0 प्लस 0 असेल तर 0 होईल, 1 प्लस 0 असेल तर 1 होईल, 1 प्लस 0 असेल तर 1 होईल आणि 1 प्लस 1 म्हणजे 1 होईल. म्हणजे पहा आता आपण हा जो टेबल घेतला आहे हा ऑर गेट साठी 0 नंतर 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1. पण आता जे आपल्याला नॉर गेट साठी घ्यायचं आहे मग नॉर गेट साठी पहा आपण इथे इन्व्हर्स करून राहिलो. 0 आहे तर काय होईल 1 1 असेल तर 0 1 असेल तर 0 1 असेल तर 0 म्हणजे नॉट गेट इन्व्हर्स करून राहिलो. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 होईल, इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 होईल. आणि मग इथे आता आपण लॉजिकल स्टेटमेंट तयार होऊन राहिलं. म्हणजे कोणतं लॉजिकल स्टेटमेंट तयार होऊन राहिलं की जर दोन्ही इनपुट absent असेल if both inputs are absent then output is present otherwise absent. म्हणजे आता NAND गेट साठी आपण म्हटलंय की दोन्ही इनपुट प्रेझेंट असेल तर आउटपुट absent आहे अदरवाइज प्रेझेंट आहे. पण नॉर गेट साठी कोणतं लॉजिकल स्टेटमेंट मिळालं आपल्याला if both inputs A and B absent then output present otherwise absent. म्हणजे पहा दोन्ही इनपुट 0 असताना म्हणजे absent असताना आपल्याला आउटपुट मिळालं आणि अदरवाइज काय म्हणते दोन्ही प्रेझेंट किंवा दोनपैकी एक प्रेझेंट असताना आउटपुट आपल्याला 0 मिळून राहिलं. म्हणजे if both inputs are absent then output present. आता हे लॉजिकल स्टेटमेंट झालं. इथे सर्किट डायग्राम घेतलं आपण नॉर गेट साठी. आता इथे थर्ड घेऊन राहिलो आपण एक्सक्लुसिव्ह ऑर.
एक्सक्लुसिव्ह ऑर गेट, एक्सक्लुसिव्ह ऑर गेट. आणि एक्सक्लुसिव्ह ऑर गेटला आपण शॉर्ट मध्ये म्हणू एक्स ऑर गेट, एक्स ऑर गेट. आता एक्सक्लुसिव्ह ऑर गेट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ लॉजिकल सर्किट फॉर टू प्रोड्यूस द कॉम्प्युटेशनल सर्किट. कॉम्प्युटेशनल सर्किट मध्ये लॉजिकल गेट एक्स ऑर गेट हे व्हेरी युजफुल आहे. आणि याची जी ऍबिलिटी आहे ती ऍबिलिटी ऑफ एक्सक्लुसिव्ह ऑर गेट टू कम्पेअर द टू लॉजिक लेवल. दोन लॉजिक लेवल कम्पेअर करून आहे आणि एक्सक्लुसिव्ह ऑर गेट साठी आपण सर्किट घेऊन आलो. पहा ऑर गेटच आहे ऑर गेट. आणि ऑर गेटला इथे अशा पद्धतीने जर आपण 2 इनपुट दाखवून राहिलो, इथे इनपुट ए आणि इनपुट बी, ए आणि बी, तर याला इथे आपण इथे आउटपुट आहे आणि इथे जे सर्किट सिम्बॉल आहे म्हणजे हा एक्सऑर गेट, एक्सक्लुसिव्ह ऑर गेट, त्याला आपण शॉर्ट मध्ये एक्सऑर गेट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे 2 इनपुट घेऊन राहिलो आपण ए आणि बी, एक्सऑर गेट. वाय इक्वल टू इथे इक्वेशन आहे ए एक्सक्लुसिव्ह बी, ए एक्सक्लुसिव्ह बी. आणि ए एक्सक्लुसिव्ह बी चं जे मिनिंग घेऊन आलो आपण इक्वल टू. आता इक्वल टू काय म्हणणार इथे घेऊन आलो आपण ए बार डॉट बी प्लस बी डॉट प्लस ए डॉट बी बार. म्हणजे पहा इथे y equal to Boolean equation for exclusive OR gate, y equal to a exclusive OR b equal to a bar dot b plus a dot b bar. हे इक्वेशन घेऊन झालं आपण. आता एक्सक्लुसिव्ह OR गेट साठी आपल्याला ट्रुथ टेबल पाहायचं आहे. हे ट्रुथ टेबल घेऊ आपण. पहा ट्रुथ टेबल फॉर एक्सक्लुसिव्ह OR गेट. परत इथे आपण 2 इनपुट घेऊन राहिलो. हा ट्रुथ टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे ए आणि बी. आणि इथे आपल्याला वाय घेऊन आला आणि इथे इक्वेशन घेऊन आलो आपण वाय इक्वल टू ए एक्सक्लुसिव्ह बी. परत इथे कॉम्बिनेशन घेऊन राहिलो आपण. हे कॉम्बिनेशन घेऊ इथे 0 0 0 1 1 0 नंतर 1 1. तर 0 0 0 आहे, 0 1 1 1 0 1 आणि 1 1 0. म्हणजे पहा इथे लॉजिकल स्टेटमेंट काय एक्सक्लुसिव्ह ऑर किंवा एक्सऑर गेट साठी म्हणजे दोन्ही इनपुट हे सेम असेल तर आउटपुट अपसेट आहे. म्हणजे इथे जे लॉजिकल लेवल घेऊन राहिलो आपण हे डिफरंट लॉजिक लेवल असेल तरच आउटपुट इथे काय आहे प्रेझेंट आहे किंवा हाय आहे. म्हणजे इथे 0 0 सेम लॉजिक लेवल आहे, 1 1 इथे सेम लॉजिक लेवल असेल तर आउटपुट हे काय आहे अपसेट आहे, 0 आहे. पण डिफरंट लॉजिक लेवल असेल म्हणजे इनपुट ए इनपुट 0 असेल, बी 1 असेल म्हणजे एक ऑन आहे, एक ऑफ आहे किंवा एक आपण म्हणू हाय आहे, एक लो आहे, प्रेझेंट आहे, ऍब्सेंट आहे. तरच आपल्याला इथे काय डिफरंट लॉजिक लेवल असेल म्हणजे इथे 1 आहे, फर्स्ट 1 आहे तर सेकंड 0 आहे. म्हणजे एक हाय आहे एक लो आहे. आणि डिफरंट लॉजिक लेवल असेल तरच इथे आपल्याला आउटपुट हे कसं आहे प्रेझेंट आहे. आणि दोन्ही सेम लॉजिक लेवल असेल तर आउटपुट हे कसं आहे अपसेंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने पाहिजे एक्सक्लुसिव्ह ऑर गेट साठी आपण इक्वेशन आहे बुलियन इक्वेशन y इक्वल टू हा सर्किट सिम्बॉल घेऊन राहिलो आपण y इक्वल टू a एक्सक्लुसिव्ह ऑर b इक्वल टू a बार डॉट b प्लस a डॉट b बार. आणि याचं ट्रुथ टेबल आहे म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट आहे ते इफ 2 लॉजिक लेवल म्हणजे 2 इनपुट्स are different logic levels then output is present, otherwise काय आहे ऑब्सेंट आहे. तर पहा आता यामध्ये आपण आज पाहिलाय लॉजिक गेट. या लॉजिक गेट मध्ये आपण डिराइव्ह लॉजिक गेट मध्ये पाहिलं अँड गेट, नॉर गेट आणि थर्ड इज एक्सक्लुसिव्ह ऑर गेट.